डिजिटल मार्केटिंगमध्ये बऱ्याच गोष्टी येतात. जसं ट्रॅडिशनल मार्केटिंगमध्ये टीव्ही, रेडिओ, न्यूजपेपर, होर्डिंग, बिलबोर्ड्स, त्यानंतर डोअर टू डोअर सेल्स, न्यूज लेटर, पॅम्पलेट अशा गोष्टी येतात. तसं डिजिटलमध्ये पण बऱ्याच गोष्टी येतात. तिकडे कुठल्या गोष्टी येतात तर एसईओ, सोशल मीडिया, ईमेल मार्केटिंग, व्हॉट्सअप मार्केटिंग, अफिलिएट मार्केटिंग, अनालिटिक्स, वेबसाईट, तर ह्या सगळ्या गोष्टींनी मिळून डिजिटल मार्केटिंग तयार होतं. तर आपण सुरुवातीपासून हे करू की फरक बघू की डिजिटल मार्केटिंग आणि ट्रॅडिशनल मार्केटिंग या दोन्हीत फरक काय किंवा फायदे तोटे बघू. सो पहिला सगळ्यात महत्वाचा फायदा म्हणजे कॉस्ट. ट्रॅडिशनल मार्केटिंगमध्ये तुम्ही जर टीव्ही, रेडिओ, न्यूजपेपर याची कॉस्ट बघायला लागला तर पुण्यासारख्या शहरामध्ये एखादी फुल पेज ऍड एखाद्या पॉप्युलर न्यूजपेपरमध्ये द्यायची झाली आणि फुल पेज ऍड किंवा अगदी हाफ पेज ऍड द्यायची झाली तरी 7, 8, 10, 20-25 लाखापर्यंत खर्च येऊ शकतो डिपेंडिंग अपॉन त्यांचं सर्क्युलेशन एरिया आणि तुमचा कुठला पेपर आहे त्याच्यावरती. टीव्ही, रेडिओ हे माध्यमही तितकेच महाग आहेत. सो 20, 25, 30 लाख हे आपल्यासारख्या छोट्या व्यावसायिकांना किंवा छोटा बिझनेस असणाऱ्यांना जमत नाही. मग डिजिटल मार्केटिंगमध्ये फेसबुक सारखी ऍड म्हणली तर ती अगदी 70, 80, 100 रुपयापासून करू शकतो दिवसाचं बजेट ठेवून. किंवा गुगल माय बिझनेस म्हणजे गुगलच्या लिस्टिंग ज्याला म्हणतो आपण, ज्याला रिव्ह्यूज, रेटिंग, नियर मीला जे रँकिंगला येतं, तर त्याला काही पैसे लागत नाही. अगदी 0 पैशामध्ये आपण ती लिस्टिंग क्रिएट करू शकतो. सो पहिला महत्वाचा मुद्दा म्हणजे रिड्यूस कॉस्ट. दुसरं, डिजिटल मार्केटिंगमध्ये प्रत्येक गोष्ट मोजता येते. सो आपण होर्डिंग लावलं, न्यूजपेपरमध्ये ऍड दिली किंवा टीव्हीवरती ऍड दिली, आपल्याला एक अंदाज त्या कंपन्या सांगतात, पण आपल्याला कधीच कळत नाही की किती एक्झॅक्ट रीच आला, किती लोकांनी त्याच्यावरती रिॲक्शन दिली किंवा इंटरॅक्शन केलं. तर डिजिटल मार्केटिंगमध्ये हे सगळं मोजता येतं. म्हणजे अगदी किती क्लिक्स आल्या, कुठल्या फोनवरून आल्या, कुठल्या ब्राउझरवरून आल्या, कुठल्या एरियातून आल्या, इथपर्यंत गोष्टी मोजता येऊ शकतात. प्रत्येक पै आणि पैचा हिसाब ज्याला म्हणतो आपण, तर त्या गोष्टी आपल्याला डिजिटल मार्केटिंगमध्ये मिळू शकतात. तर समजा तुम्ही कुठेतरी होर्डिंग लावलं तर तुम्हाला काहीच कळत नाही आज ते होर्डिंग किती जणांनी बघितलं, पण आज तुम्ही एखादी ऍड लावली तर ती कुठल्या माध्यमात, कुठल्या शहरात, कुठल्या वयाच्या, कुठल्या जेंडरच्या, मेलनी जास्त बघितली की फिमेलनी जास्त बघितली, या सगळ्या गोष्टी कळू शकतात. सो सेकंड इम्पॉर्टंट ऍडव्हान्टेज जो आहे तो म्हणजे मेजरमेंट. तिसरं आहे रिअल टाइम रिझल्ट, की आता या क्षणी माझ्या वेबसाईटवर किती लोक आहेत, आता या क्षणी किती लोक बघतात, गेल्या तासाभरात किती लोकांनी माझा व्हिडिओ बघितलाय, गेल्या तासाभरात किती लाईक्स आले, व्ह्यूज आले, हे सगळं बघता येऊ शकतं. सो त्यासाठी गुगल अनालिटिक्स हे तुम्ही जर टूल वेबसाईटला जोडलं तर त्यातून तुम्हाला डेटा मिळतो. इंस्टाग्राम, फेसबुक, युट्यूब याचे स्वतःचे अनालिटिक्स टूल आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला रिअल टाइम रिझल्ट मिळतात. सो हे झालं रिअल टाइम.